नमस्कार. अक्कल दिवाळखोरीमध्ये निघालेल्या आपल्या सेन्सॉर बोर्डाच्या एका सदस्याने एका मराठी चित्रपटाला सेन्सॉरचं सर्टिफिकेट नाकारताना किंवा स्थगित करताना कोण नामदेव ढसाळ हा प्रश्न विचारला. त्यासंबंधीचं वृत्त बाहेर आलं आणि मग साहजिकच सगळीकडे संतापाची एकच लाट पसरली. सेन्सॉर बोर्डावरील बरेच लोक मूर्ख बेअक्कल असतात हे जनतेला आधीपासूनच ठाऊक आहे, परंतु ते इतके टोकाचे बौद्धिक दिवाळखोर कसे काय असू शकतात हा प्रश्न महाराष्ट्रातील बहुसंख्य जनतेला पडला. मग नामदेव ढसाळ म्हणजे नेमकं काय हे अनेकांनी अनेक मार्गांनी नव्यानं समोर आणायला सुरुवात केली, वेगवेगळी माध्यमं वापरून. ज्येष्ठ पत्रकार आणि पुरोगामी चळवळीमधील एक नेते युवराज मोहिते यांनी तर आणखीनच एक अभिनव प्रकार अंमलात आणला. साहित्य, पत्रकारिता, चित्रपट, नाट्य, मालिकासृष्टी अशा विविध क्षेत्रांमधील दिग्गज मान्यवरांनी एकत्र येऊन नामदेव ढसाळ यांच्या कविता किंवा त्यांच्या रचना सादर करायच्या असं त्या उपक्रमाचं स्वरूप. नामदेव ढसाळांच्याच एका कवितेमधील तुही यत्ता कंची हे टायटल या उपक्रमाला देण्यात आलं. मागील काही दिवसात मुंबईमध्ये त्याचे काही प्रयोग सादर झाल्यानंतर काल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ठाण्याच्या ऐतिहासिक टाउन हॉलमध्ये तुही यत्ता कंची आयोजित करण्यात आलेलं होतं. 2 तास हा कार्यक्रम रंगला तब्बल. या कार्यक्रमातील काही अतिशय महत्त्वाचा भाग मी आपल्या अभिव्यक्तीच्या प्रेक्षकांसाठी आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रसारित करतोय. माझं बालपण अस्पृश्यतेच्या आगीमध्ये करपून गेलं असं सांगताना डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहणारे नामदेव ढसाळ तुम्हाला यामध्ये दिसतील. ढसाळांच्या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिण्यासाठी विजय तेंडुलकर का नकार देत होते ते तुम्हाला आजच्या या भागामध्ये कळेल. आपल्या गावाकडे पार्श्वभाग, ढुंगण वगैरे बोलण्याऐवजी आपल्या शरीराचा मागील बाजूचा बोचा नावाचा जो भाग आहे त्याला बोचाच बोललं जातं, परंतु सेन्सॉरच्या सदस्यांना ते खटकलं आणि मग त्याबाबत पुढे काय घडलं ते झिम्मा आणि फर्स्ट क्लास दाभाडे या लोकप्रिय आणि यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्याकडून आपल्याला या भागामध्ये कळेल. गमतीशीर आहे. आणि अर्थातच नामदेव ढसाळ यांच्या काही स्फोटक परंतु विचारप्रवर्तक अशा रचना, काव्य आपल्याला या भागामध्ये ऐकायला मिळेल. त्यामुळे साहजिकच थोडा मोठा होईल हा एपिसोड अभिव्यक्तीचा आजचा, परंतु तो तुम्हाला निश्चितपणे आनंद देईलच, परंतु विचार करायलाही भाग पडेल, चिंतन करायला भाग पडेल. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा हा आजचा एपिसोड अशी माझी तुम्हाला नम्र विनंती राहील. आणि हो, एपिसोड पाहायला सुरुवात करण्यापूर्वी आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेलं आहात का तुम्ही? नाही अजून ना? मग आता लगेचच करा. केलंत? मनापासून धन्यवाद. हा भाग आवडला आणि अर्थातच तो तुम्हाला आवडेल याची मला पूर्ण खात्री आहे, तर लाईक करा पाहिल्यानंतर आणि आपापल्या ग्रुप्समध्ये शेअरसुद्धा आवर्जून करा. कोण नामदेव ढसाळ ते केवळ आपल्या बेअक्कल सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांनाच नव्हे तर पुन्हा एकदा नव्यानं, म्हणजे त्यांच्या हयातीत तर ते जगभर पोचलेच होते, परंतु पुन्हा एकदा नव्यानं साऱ्या जगाला कळू द्या कोण नामदेव ढसाळ तुही यत्ता कंची. खरं तर आपल्याला पण एक निमित्त लागतो. सगळं संचित आपल्याकडे आहे, पण असं होतं ना की वो एक समंदर खंगलने में लगे हुए हैं, हमारी कमियां निकालने में लगे हुए हैं, वो जिनकी अपनी लंगोटियां तक फटी हुई है वो हमारी पगड़ी उछालने में लगे हुए हैं. आणि त्याच व्यवस्थेला अरे तुमची यत्ता कंची हा सवाल घेऊन आम्ही त्या गेलो. मग ते किंवा सेन्सॉर चालवणारं सरकार असेल, त्या सगळ्यांना आमचा सवाल आहे जो ढसाळ नावाच्या महाकवीने केलेला आहे. आणि तो सवाल आहे तुही यत्ता कंची. जास्त बोलायचं काम नाही. आणि म्हणून हे ढसाळ घेऊन, त्यांचे साहित्य घेऊन, त्यांचे शब्द घेऊन आज आम्ही ठाण्यात आलेलो आहोत. शब्दांचे एकमेकांना अशा पद्धतीने शुभेच्छा देणं ही जयंती बाबासाहेबांना अभिप्रेत आहे आणि ती जयंती आज ठाणेकर करतायत. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं कौतुक. खरं तर या जयंतीच्या निमित्ताने
आपण ढसाळांना पुन्हा पुन्हा त्यांनी काय लिहिले ते तपासण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून सगळ्यात आधी ढसाळांनी स्वतःबद्दल त्यांची जडणघडण कशी झाली याबद्दल जे बोलले ते आपण ऐकूया आणि मग आपण पुढे जाऊया. खरं तर लेखक, कवी, कलावंत त्याची ग्रोथ, त्याची वाढ ज्या पद्धतीनं होते त्या पद्धतीनं त्याचं वैचारिक जग, अभिव्यक्तीचं जग हे व्यापक होत जातं. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तिथून 11-12 किलोमीटरवर माझं गाव आहे. गावाचं नाव आहे पूर कणेरचं. आमच्याकडे 57 नंतर धर्मांतराची लाट आली. तोपर्यंत सर्व मार्गीची कामं आपण केलेली आहेत. गावामध्ये जर असेच वसुली करणारा अधिकारी आला तर गावच्या असामान्य बोलावण्याचं काम, कारण आमचं गाव 2000 वस्तीचं आणि त्याच्यामध्ये 8 घरं ही महारांची, 2000 भागिले 8, त्याप्रमाणे आमच्या वाट्यात जी काही घरं येतील शेतकऱ्यांची किंवा सवर्णांची, त्यांचं सर्व तऱ्हेची सेवा करण्याचं काम. त्यांच्या घरात कोणी मेलं असेल तर त्यांच्या मर्तिका पोचवण्याचं काम करायचं. काही सणसुदीला असेल तर ते काही म्हणजे भोजन गावाला गाव जेवण घालणार तर त्याची लाकडं फोडायची. पण ही सगळी कामं लहानपणी तुम्ही केली. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, माणूस जर वारला असेल सवर्णांच्या घरातला तर त्याच्या मर्तिकाच्या चिठ्ठ्या महाराणीत पोचवायच्या. मग ते 100 किलोमीटरवर जरी असलं तर त्याने जायचं. ते काही गाडीला खर्च देतील, पण जवळ जर पंचक्रोशीमध्ये असेल तर त्यांनी पायी चालायचं. सर्वात वाईट आता मी ज्या शाळेत शिकलो तर सवर्णांची मुलं वरच्या पडी मंदिरात शाळा होती, वरच्या भागामध्ये सवर्णांची मुलं आणि खालच्या पडवीमध्ये आम्ही. मास्तर सहसा लक्ष द्यायचंच नाही. आणि मग वृक्षारोपणाची त्यावेळी फार मोहीम चालायची. मग आम्हाला ते काय करायचे, शिकण्याऐवजी शेण गोळा कर आणि मग ते वृक्षारोपण आणि याच्यामध्ये अख्खं ते जायचा दिवस. अशा कितीतरी कटू आठवणी. म्हणजे माझं बालपण आहे ना, अक्षरशः तुम्हाला सांगतो करपून गेलेले हे अस्पृश्यते शापामुळे. हे फारच, हे अजूनही मला वाटतं तुम्हाला त्रास होतोय त्याचा. पण मला असं वाटतं की हे जे सगळं अनुभव तुम्ही घेतलात सगळा, म्हणजे म्हणून गावातली जी अस्पृश्यता आहे ती शहरात आहे, या माणसाच्या वाट्याच येते. तो पुढे जेव्हा मोठा होऊ लागतो तो काय करेल. आणि मग मी लिहू लागलो. त्याच्यामुळे माझं शिक्षणाचं वाटोळं झालं. खरं तर इतकं खडतर जगणं आणि त्यात काढलेला हा लपेष्टा, हे सगळं होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा मंत्र त्यांना सापडला. त्या विचाराचं तो स्पर्श झाला आणि नामदेव ढसाळ हा महाकवी झाला. उद्या बाबासाहेबांची जयंती आहे. त्या जयंतीला बाबासाहेबांना अभिवादन करताना ढसाळांच्या शब्दात आपण हे अभिवादन करूया. तुही यंता कंची, जो आजचा सवाल आहे, याच सवाल असलेल्या त्यांच्या काव्यसंग्रहातली आंबेडकर 1978 ही कविता मी कवयित्री निर्जा यांना विनंती करतो की त्यांनी ती सादर करावी. कवयित्री निर्जा यांच्या कविता आणि त्यांची काव्य पुस्तकं ही सगळे आपल्याला माहीत आहेत. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या पुस्तकांचा समावेश झालेला आहे. 10वीचे विद्यार्थी त्यांच्या कविता शिकतात. नुकतीच त्यांची एक आलेली कादंबरी थिजलेल्या काळाचे अवशेष, अत्यंत महत्वाची कादंबरी आहे, ही आपण सगळ्यांनी वाचली पाहिजे. आणि अशा प्रतिभावंत कवी निर्जा आपल्या समोर आंबेडकर 1978 ही कविता सादर करतील. नामदेव ढसाळ बाबासाहेबांवर बऱ्याच कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत. म्हणजे सालाप्रमाणे 78, 89, 80 अशी शीर्षकच आहेत त्या कवितांची. आणि प्रत्येक कवितेमध्ये ते बाबासाहेबांना काहीतरी सांगू पाहतायत आणि त्याच्याबरोबरच आजचा काळ आणि ते बाबासाहेबांनी आपल्याला काय दिले नेमकं ते सांगताना दिसत आहे. मला ह्या कवितेचं एक वैशिष्ट्य सांगायचं आहे की नामदेव ढसाळांच्या कवितेत मी नेहमी असं म्हणते की गोलपीठापासून अगदी शेवटच्या निर्वाणा अगोदरची पिढ्यापर्यंत आणि नंतर पण त्यांचा जो संपादित संग्रह आलेला आहे त्याच्यात सुद्धा आपल्याला दिसेल की कविता काय असावी, कवितेचा दर्जा काय असावा. कविता म्हणजे एका शब्दातना एक पूर्ण
काय म्हणावं, एक स्टेटमेंट करणं कसं असतं हे आपण त्यांच्या कवितेमध्ये पाहतो. आणि तरीही कविता खूप सोपी आणि मला वाटतं सगळ्यांनी ऐकावी अशी, सर्वांना कळेल अशी कविता. आणि म्हणूनच त्यांनी सुरुवातीलाच या कवितेत असं म्हटलंय, यानंतर काहीच दुर्बोध लिहायचं नाही. यानंतर काहीच दुर्बोध लिहायचं नाही. कवितेत वळणं आडवळणं घ्यायची नाहीत, गोता खायच्या नाहीत. जमीन असेल नसेल सरळ सरळ मुळालाच हात घालायचा. जमीन असेल नसेल सरळ सरळ मुळालाच हात घालायचा. हा देश नुसताच एरंडासारखा वाढला आहे. हा देश नुसताच एरंडासारखा वाढत राहिला. त्याच्या फालतू विद्रूप पानांवर आपण अकारण लट्टू झालो, लाळ गाळत राहिलो, तार खेळवत राहिलो. प्रेमाचे प्रतिदान ते देणारच नाही. ते स्वतःसाठीच एक वंचना झाले. अहंकाराने पेटले ते, विकृतीने पछाडले ते. हत्या, हिंसा, रक्तपात एका अपरिहार्य दुर्गंधीने ते विटाळले. ते बनवतात प्रत्येकाला इडिपस. त्यांना हवी आहे फाळणी, त्यांना हवाय दंगा, त्यांना माणसांना बनवायचं आहे हैवान. पुन्हा एकदा माणुसकी मेलेली पाहिजे त्यांना. म्हणजे 78 सालची कविता ही आजची कविता आपल्याला वाटते. हे ह्या कवितेचं सामर्थ्य पण आहे आणि कालातीत कशा असतात कविता त्याचा अनुभव. तेच तेवढे आईच्या उदरातून आले. बाकीचे कुत्र्या मांजरांचे किती भ्रमात जगतायत ते, किती विकारांचे दास बनतायत ते. आता त्यांनी थांबायला हवं, आता त्यांनी बदलायला हवं. दुसऱ्याच्या डोळ्यात उसळ सोडण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दूर सारावं. पुतळ्याच्या अधिष्ठानापासून तू कितीतरी पुढे गेला आहेस. आंबेडकरांचे म्हणतायत की पुतळ्याच्या अधिष्ठानापासून तू कितीतरी पुढे गेला आहेस. देशाच्या नावापेक्षा तू कितीतरी मोठा झाला आहेस. तू कधीच उगवली नाहीस खुडूक कोंबडीसारखी अंडी. महाचिंतक तुझा प्रवाह परिवर्तन करून गेला आहे आमच्या जीवनात. सत्याला आता डावलून कसं चालेल. त्याच्यासारखं बनायचं ज्यांचे प्राण प्रकाशित आहेत. त्यांच्यासारखं बनायचं जे गर्द सावलीसारखे विश्रब्द आहे. आतला आवाज हे खरं प्रामाणिकपण. तू हटवाही नव्हतास, तुझा दृष्टिकोन विशाल. तू आतून युगाला शेंड्या दांड्या मोडून जे होतं दुष्प्राप्य असाधारण ते टाकलंस तू आमच्या पदरात. तू आमच्या समोर तळपत राहतोस. सर्व दलितांसाठी तू केंद्र पुरुष झालास. सर्व दलितांसाठी तू केंद्र पुरुष झालास. जे तुझ्या विरुद्ध बोलले, ज्यांनी तुझ्या कामाची टिंगल केली, त्यांच्यावर तू झाला नाहीस रुष्ट. त्यांच्या चुकीच्या भूमिकांविरुद्ध तू पहाडासारखा उभा राहिलास. गुरुत्वाकर्षण हरवून बसलेल्या पृथ्वीच्या देहात पाय रोवून जी कठोर तू पहाडासारखा उभा राहिलास. गुरुत्वाकर्षण हरवून बसलेल्या पृथ्वीच्या देहात पाय रोवून जी कठोर पडली तुझ्या मुखातून बाहेर. त्यांचा उद्देश होता माणसाच्या मुक्तीचा. ज्या हृदयात तू साठवली सहिष्णुता, त्याच हृदयात जागवलास तू ज्वालामुखी विद्रोह. तुझा विद्रोह नव्हता अज्ञानी आंधळा. तुझा विद्रोह नव्हता अज्ञानी आंधळा. तो होता स्वतःला बदलण्याचा, जग बदलवण्याचा. नवे डोळे, नवे हृदय. दहशतीपेक्षा तुझा विश्वास होता जागृतीवर. तुझ्या जागृतीचा आधार होता अभ्यास, सेवा. तुझं नाव नव्हतं खोटं. तू उखडलेस मुळासकट वटवृक्ष. शस्त्रे तू उगारली नाही स्फोट भरण्यासाठी, ती उगारली जुलमाविरुद्ध. ईश्वराची तू केली शवचिकित्सा. सटवीस कापलंस नाक, केलंस नक्ट. पाप पुण्याच्या स्वर्ग नरकाच्या भाकड कथा तू बुडवल्यास गटारात. 33 कोटी बिनचाट्यांचा तू खोदा केलास उदास. लावलीस पाण्याला आग. तुझा आवाज हुकमी. तुझ्या हुकमावर कोसळायचे आकाश. चालायचे ऋतू, जरतारी मार्ग अखिल. तू जगाशी भांडलास, विस्तवाशी खेळलास. वादळात तू दिलंस संगीत. दुःख, दुःखाचं कारण, दुःखापासून मुक्ती, मुक्तीचा मार्ग. परित्यक्त जमिनीवरही तू लावलीस माया. संघर्षाच्या उत्तराधिकाऱ्या, रस्वदीर्घ गोष्टींना अन्न देणाऱ्या माणसालाच तू बनवलंस पारदर्शी. आम्ही पाहतो प्रत्येक माणसातून पलीकडे. ते समजतात माणसांना ठार आंधळे. ते समजतात माणसांना नीच. ते समजतात माणसांना लाचार. ते माणसाच्या छायेला घाबरतात.
ते कवच पांघरून बसतात स्वतःभोवती, ते स्वतःच्या अंगावर चढवून घेतात वारुळ, घुसमटतात, चरफडतात, गरळ ओकतात. इक्वालिटी फॉर ऑल और डेथ फॉर इंडिया. इक्वालिटी फॉर ऑल और डेथ फॉर इंडिया. आणि हृदयावर कोरलेला आंबेडकर 1978. इक्विटी की डेथ, सरळ थेट सवाल केले. खर तर हा सवाल करणारा कवी, असं झालं होतं की 70चं दशक होतं आणि त्या 70च्या दशकामध्ये भिवंडीमध्ये मोठी दंगल उसळली होती आणि त्या दंगलीबाबत जे दंगलग्रस्त होते त्यांच्या मदतीसाठी काही करावं असं त्यावेळेच्या कवींनी ठरवलं आणि त्यांनी कवी संमेलन आयोजित केलं. आणि हे कवी संमेलन होतं दादरच्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात. आणि त्या कवी संमेलनामध्ये अनेक कवी होते. म्हणजे तिथे अनंत काणेकर होते, ते अध्यक्षच होते, विंदा होते, मंगेश पाडगावकर होते, वसंत बापट होते, असे दिग्गज कवी होते. आणि प्रगत साहित्य परिषद असं संस्थेने त्याचं आयोजन केलं होतं. आणि त्या सगळ्यामध्ये अर्जुन डांगळे वेगळे सगळे लोक होते. मला असं वाटतं जरी पण तेव्हा असतील तिथे. आणि त्या काळात ते सगळं कवी संमेलन, इतके महत्वाचे लोक तिथे बसलेत आणि कवी संमेलन संपलं आलंय, अध्यक्षीय सुरू होत आहे, तेव्हा एक चिठ्ठी आली मंचावर आणि या चिठ्ठीत असं लिहिलं होतं की मला कविता वाचू द्या. आता कोण आहे हा? ते सगळे एवढे दिग्गज कवींची कविता झाल्या वाचून, आत्ता कोणाला द्यायचं वाचायला? तो समोर एक तरुण चालत आला, कुरळ केस आणि अस्ताव्यस्त कपडे मळकटलेले, ड्रायव्हर असतं ना कपडा, तो ड्रायव्हरचे कपडे. तो तरुण पुढे आला तेव्हा मग डांगळे आणि सगळ्यांनी सांगितलं की वाचू द्या, आता तो आलाय, उत्साही दिसतोय. आणि तो थेट मंचावर आला. त्याने मंचावरले सगळ्यांकडे बघितलं, माईकचा ताबा घेतला आणि पहिली कविता सादर केली, दर्ग्याच्या वाटेवर. कविता झाली आणि कोणाला काही बोलले ना. मंच शांत, समोरचा प्रेक्षक शांत. त्याने दुसरी कविता सादर केली, तिसरी कविता सादर केली, 3 कविता सादर केल्यावर तिथे सन्नाटा पसरला. ते भाषा सौंदर्य तोपर्यंत कुणाच्या लक्षात आलेलं नव्हतं. ही भाषा कुठली, हा दर्द कुठला. तिथेच त्या सगळ्या कार्यक्रमासाठी राम पटवर्धन आले होते. राम पटवर्धन हे सत्यता मासिकाचे संपादक होते. त्यांनी ओळखलं आणि त्यांनी डांगळ्याला सांगितलं त्या मुलाला मला भेटायचं आहे आणि त्यांना सांगितलं माझ्या ऑफिसला येईल. त्यांनी त्या मुलाशी चर्चा केली आणि सत्य कथेमध्ये 5 कविता प्रसिद्ध झाल्या आणि जगाला नामदेव ढसाळ हे नाव मिळाले. खरं तर पहिला काव्य संग्रह आला गोलपिठा. कविता सगळ्यांना तोपर्यंत माहीत झाल्या होत्या. आता काव्य संग्रह काढायचा आहे तर त्यांनी असं ठरवलं की याची प्रस्तावना विजय तेंडुलकर शिवाय दुसरं कोणीच लिहू शकणार नाही. आणि ते तेंडुलकरांकडे गेले आणि तेंडुलकरांना तर सांगितलं मला याचं प्रस्तावना द्या. तोपर्यंत तेंडुलकर म्हणजे जागतिक लेवलचा नाटककार म्हणून त्यांची प्रसिद्धी झाली होती. त्यांची नाटकं आजही इतकी ताजी आहेत जितके ढसाळांचे शब्द. आणि अशा तेंडुलकरांना पुढे प्रश्न पडला की हे जग कुठलं आहे. ज्यांनी गिधाड, ज्यांनी अशी नाटकं लिहिली की माणसांच्या विकृतीचा त्यांनी वेध घेणारी नाटकं लिहिली, त्यांना हे जग समजू नये इतकं हे जग वेगळं होतं. आणि तेंडुलकर असं म्हणाले की मी याची प्रस्तावना कसं लिहू, मला हे माहीतच नाहीये, तुम्हाला तुझं जग दाखव. हे शब्द मला कळतच नाहीये. सल्ली लल्ली मोठी काय म्हणायचं. ते म्हटलं माझ्यावर यावं लागेल. आणि मग एका रात्री आपल्या टॅक्सीत घालून त्यांनी विजय तेंडुलकरांना पूर्ण गोलपिठाला एक वळसा घालून आणलं. आणि त्यावेळी
विजय तेंडुलकर यांच्या जीवनामध्ये एक खूप मोठा फरक पडला. एका वेगळ्या दुनियेची त्यांना एक माहिती झाली आणि त्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी खूप बारकाईने लिहिलेलं आहे. त्या प्रस्तावनेतील काही अंश मी अक्षय शिंपीला आपल्यासमोर सादर करायला सांगतो. अक्षय शिंपी आपल्या सगळ्यांना माहित आहे, तो दास्तानगोई आहे. दास्तानगोईचा अर्थ ते आहे ना, अजीब दास्तता आहे, त्यातली दास्ता गोष्ट सांगणारा तो दास्तान. आणि दास्तानगोई म्हणून त्याने इतकं ते नवीन प्रकारचं महाराष्ट्रामध्ये रुजू केलेलं आहे. अनेक वेगवेगळ्या गोष्टी तो आपल्यासमोर घेऊन येतो. मी अक्षयला विनंती करतो की गोलपीठाची प्रस्तावना. असाच एकदा तो आला आणि हसत म्हणाला, माझ्या कविता संग्रहाला प्रस्तावना लिहा. मी त्यानं काही फार प्रयत्न न करताच होकार दिला. आता आठवतं की माझ्याहून अधिकारी माणसांकडे जायला त्याला मी सांगितलेलं, पण त्याने ते काही विशेष मनावर घेतलं नाही. त्यानं माझी परीक्षाच पाहायचं ठरवलेलं होतं. तो म्हणाला की तुम्हीच लिहा, आता मी कोणाकडे जात नाही. आता कविता संग्रहाला मी प्रस्तावना कशी लिहिणार? त्यातही जी कविता मला आवडलीये पण शब्दशः समजत नाही, तिच्याविषयी कोणत्या अधिकारानं मी लिहिणार? केवळ एखादी गोष्ट आपल्याला समजते तशी आणि तेवढी आवडते हा काही आपला तिच्यावरचा अधिकार ठरत नाही. जसजसा विचार करू लागलो तसतसा माझा मुळातच कमी असलेला आत्मविश्वास आणखीनच कमी होऊ लागला. मी प्रथम ढसाळचं शब्द भांडार जमेल तेवढं माहिती करून घेण्याचं ठरवलं. त्यानं स्वाधीन केलेल्या कविता एकत्रितपणे वाचल्या. न कळणारे शब्द आणि प्रतिमा बाजूला काढून ढसाळ पुढे विद्यार्थ्यासारखा बसलो आणि ढसाळ मला सर म्हणतो. ढसाळनं मला समजावून सांगितलं. एरवी माझ्याशी वरपांगी तरी थोडा आदरानं बोलणारा ढसाळ त्यावेळी एका निर्णायक आणि शांत अधिकारानं बोलत होता. कारण ते जग त्याचं होतं. ते जगाची रेषन रेष त्यानं जगून टिपलेली होती आणि एवढ्या पुरता त्याचा अधिकार होताच. अज्ञानी मी होतो. चंद्रबिंदी म्हणजे काय, डोंगरी म्हणजे काय, साजळलेली झाडं म्हणजे काय, रांडगी पुनव कशी आणि कुठे असते, खैरबांडे पांजरपोळ डग्गा याचा अर्थ काय, धेडघाळ ओठले कशाला म्हणावे, न नष्टचर्य असं एका कवितेत आणि उच एड असं दुसऱ्या कवितेत आवर्जून त्यानं का लिहिलेलं आहे. पाणचट गवशी कुठे असते, 56 टिकली बहुचकपणा नक्की कसा, मगरमच्छ फलितांचा अर्थ काय, कुमारी अनुराधा बुधाची उपशाम कोण कुठली, थम घेऊन म्हणजे काय करू, महारोग्यासारख्या सांडलेल्या झोपड्या यात सांडणं हा शब्द कशाला, रायरंदी हाडू कसं असतं, खोडाबेडा हात म्हणजे कसा हात, बिंदा चिंदा हा कुठला शब्द, नेपाळी पोरी डाबं उजवं कसं करतात, कंडरीच्या मसाल्याची मलभोर मलय हे काय प्रकरण, पिंड म्हणजे शरीराचा कुठला भाग, डिंगडांग धतिंग याचा शब्दार्थ काय, गुपची शिगा डेंडाळे डल्ली सल्ली बोटी गुडसे डिलमोड कुठली भाषा, अनमन कसं बनवतात, एक ना 100 गोष्टी. ढसाळनं मला सारं सहनशीलपणे आणि अधिकारानं समजावलं. समजावताना एकीकडे तो संकोचक होता, विशेषतः घाणवाचक किंवा लिंगवाचक वगैरे शब्द समजावताना. तरी माझा वर्ग घेण्यातला आनंदही त्याला मनोमन होत होताच आणि तो त्याच्या पारदर्शक चेहऱ्यावर दिसत होता. पण काय झालं, अर्थ विचारताना आणखीनच घोटाळा होऊ लागला. ढसाळच्या जगाविषयीच्या माझ्या घोर अज्ञानानं मला आता पुरतं घेरलं. कित्येक गोष्टींचं आपल्याला ज्ञान नसतं, नवे अज्ञानच असतं. पण जोवर त्या गोष्टीविषयी जाहीररित्या आणि ते देखील लेखी वगैरे काही म्हणण्याचा सवाल येत नाही तोवर अज्ञानासकट आपण सुखात असतो. माझ्या अज्ञानाची मला क्वचितच वाटू शकणारी कीव वाटली. इतक्या जवळ जगणाऱ्या या जगाविषयी आपण असं मख्ख असावं हे जाणवलं आणि पोचायला लागलं. मी ढसाळला म्हणालो, मला तुझं जग पाहायचंय. हसत हसत त्याने ते दाखवण्याची तयारी केली. ढसाळचं घर, त्याचा मोहल्ला, त्याची माणसं, त्यांचं जगणं बघत ढसाळ बरोबर मी एका रात्री चांगल्या 2 की 3 वाजेपर्यंत भटकलो. त्या रात्री गारठा मनस्वी होता. अनेकांना ढसाळनं मला भेटवलं. अंधारात आणि भगभगीत प्रकाशात, दुर्गंधीत आणि स्वस्त अत्तरांच्या दर्पात
भगास शांततेत आणि कर्कश गोंगाटात ढसाळणं मला त्या गारठून टाकणाऱ्या रात्री भेटवलेल्या माणसांचे चेहरे, त्यांच्या नजरा, त्यांचे शब्द अद्याप माझ्या चांगले लक्षात आहेत. पांढरवेशा थरानं दिमाखानं जपलेली अलवार घरंदाज भाषा नामदेव ढसाळ एखाद्या बटकीसारखी वाकवतो. निर्दयपणे तिची मोडतोड करतो किंवा तिच्यात अशिष्ट भर घालून तिचं बुद्ध्यास एक विद्रूप करतो. पण हे करताना भाषेचं पारंपरिक सामर्थ्य आणि सौंदर्य त्याला उमजलंय याचेही पुरावे तो मधूनच देतो. अशा या गंगाजमनी विद्रूप मोडक्या तोडक्या पण अतिशय ओघवत्या आणि मनस्वी भाषेत नामदेव ढसाळ याचं जगणं एका अनावरपणे आणि सहजपणे काव्यरूप घेतं. या जगण्यातला असह्य दाह कविता रूप होतो. नामदेव ढसाळ याची कविता जेव्हा रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांना हाकारत, अंधार यात्रिक होण्याचं नाकारत, शहराला आग लावण्याचे पुकारे देत सुसाट निघते, तेव्हा आजच्या मराठी कवितेत क्वचितच आढळणाऱ्या खऱ्याखुऱ्या बंडखोरीच्या झळाळत्या प्रत्ययानं मी तिथून जातो. विजय तेंडुलकर. नामदेव ढसाळांनी एक वेगळं सौंदर्य शास्त्र इथले जे सारस्वत होते त्यांच्यासमोर मांडलं आणि त्यांची शाळा घेतली आणि ढसाळ नावाचं एक विद्यापीठ तयार झालं. आज या विद्यापीठातनं तयार झालेले अनेक लोक त्याच्यातले आम्ही सगळे आहोत. आज या मंचावर आमच्यासोबत डॉक्टर प्रज्ञा दया पवार आहेत. खरं तर प्रज्ञा दया पवार म्हणताना दया पवार आपल्याला म्हणजे हे जे मागे असतं, म्हणजे आज निर्जा असेल किंवा प्रज्ञा असेल, या दोघांच्या मागे एक वारसा आहे. पण असा वारसा असतानाच खरी परीक्षा असते स्वतःला सिद्ध करण्याची. त्यामुळे डॉक्टर प्रज्ञा दया पवार हे चारही शब्द आपल्याला नीट ऐकू येतात आणि त्याला एक वेगळा साऊंड असतो. खरं तर ढसाळांच्या या कविता घेऊन हे सगळं आम्ही जेव्हा आपल्यासमोर सादर करतोय तेव्हा हा एक संवाद पण आहे. जो संवाद त्याचं माध्यम आहे नामदेव ढसाळ आणि त्यांचं जे भावविश्व आहे ते आता आपण ऐकलं त्या सगळ्या प्रस्तावनेत. मी पुन्हा कवितेकडे येतो. मी प्रज्ञाला विनंती करतो की बेंबीचा देठ ओला होण्याच्या वयात. सर्वांना माझा मानाचा जय भीम. उद्या अर्थातच आपल्या बापाचा, अर्थातच आपण महामानव प्रज्ञा सूर्य विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. जयंतीच्या आजच्या पूर्वसंध्येला विविध समविचारी अशा संस्था संघटनांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यासाठी आम्हा सर्वांच्या वतीने सुरुवातीलाच कृतज्ञता व्यक्त करते. आणि इतक्या मोठ्या संख्येने आपण आलेला आहात त्यामुळे पुन्हा पुन्हा हा सांस्कृतिक एल्गार छेडण्याची किती गरज ही आजच्या काळामध्ये आपल्याला भेडसावते आहे, अंतर्बाह्य भेडसावते आहे, याची साक्ष आपल्या सर्वांची भरभरून उपस्थिती आम्हा सर्वांना प्रेरकही ठरणारी आहे. मी कविता वाचते. बेंबीचा देठ ओला होणाऱ्या वयात हा संग्रह त्यांचा गोलपीठा 1972 मध्ये आला. आणि जसं आता युवराज म्हणाला किंवा अक्षयने पण प्रस्तावना वाचली की संपूर्ण त्यांची जी कविता आहे ती समाजशास्त्रीय दृष्ट्या विवेचक आहे, ती राजकीय दृष्ट्या स्फोटक आहे आणि ती सौंदर्यशास्त्र दृष्ट्या रोचक आहे. तर हे जे सगळं विधान आहे ना, हे विधान मी बऱ्याचदा उद्धृत करते आणि ते समग्र दलित साहित्यालाच एका अर्थाने लागू असलेलं विधान आहे. परंतु ते अधिक सार्थ जर ठरत असेल तर ते अर्थातच नामदेव ढसाळ यांच्या समग्र कवितेच्या संदर्भात ते अधिक प्रस्तुत ठरतं असं मला सांगावं असं वाटतं. मी कविता वाचते. बेंबीचा देठ ओला होणाऱ्या वयात. बेंबीचा देठ ओला होणाऱ्या वयात तुझ्या कुकर्माची महाकाव्ये बलात्कार करून अड्ड्या अड्ड्यावर जेव्हा तू घोकून घेतलीस तेव्हा कळले की तू फक्त देव देवळे जोपासलीस. दिशा दिशांचे दरवाजे ठोठावणाऱ्या तुझी कीर्ती साता समुद्रापलीकडे नेणाऱ्या बुद्धाची प्रतिमा तू छिन्न विछिन्न केलीस. माणसालाच दास केलेस. पाखंडी मनूला, माणसाच्या शत्रूला तू डोक्यावर घेतलेस. गीतेचे गरळ प्रासून तू रोम रोम बांडगुळ केलेस. माणसालाच माणसाची हागीमुट्टी काढायला लावलेस.
ज्यांच्या रक्तमासावर तुझा पिंड पोचला त्या महात्म्यांना सडवून तू महाभारत घडविलेस. उद्धारकर्त्याच्या गळ्यात मडकी अडकवलीस, ढोणाला बोराट्याची फांदी बांधलीस. संस्कृतीच्या नावाखाली तू त्याला वेशी बाहेर काढलेस. 12 महिने 13 काळ कढत ठेवलेस, रडत ठेवलेस, सडत ठेवलेस. हे वाद्या तू माणसालाच असे हीन केलेस. तुला वेशी बाहेरचा आक्रोश ऐकू आला नाही का? पेटलेला माणूस तुला दिसला नाही का? उदासीनतेचा विराटपणा तुला स्पर्शला नाही ना? विजेचा लोळ वेशीची तटबंदी फोडून आत येतोय रे. सांग का देत नाहीस त्याला कडकडून मायेचे आलिंगन? का तोडून टाकत नाहीस शतकानुशतकाचे काटेरी कुंपण? ज्याने तुला आपले सर्वस्व दिले, तुझे ताजमहाल खडे केले, का आठवत नाहीस त्यांना? ज्यांच्या हाडामासाचा खस आजही तुझ्या किल्ल्याच्या पायथ्याशी कणतो आहे. सांग त्यांच्यासाठी का लिहित नाहीस मैलाच्या दगडावर एखादी ओळ? माझ्या नजरेतून तू पुरेपूर उतरला आहेस. माझ्या नजरेतून तू पुरेपूर उतरला आहेस. तुझ्याबद्दल आदर वाटत नाही, तुझे गुणगान गावे असे होत नाही. वाटते पान खाऊन तुझ्यावर पचापच फुंकावे. वाटते पान खाऊन तुझ्यावर पचापच फुंकावे. तुला लेडाच्या गाडग्यात बुडवावे. मी तुला शिव्या देतो, तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो, तुझ्या संस्कृतीला शिव्या देतो, तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो. बांबलेच्यांनो, मी माझ्या आई बापांना देखील शिव्या देतो. बांबलेच्यांनो, इथं जन्म घेऊन तुम्ही बर्बाद झालात. आता मलाही जन्म देऊन तुम्ही बर्बाद केले. मी हे सारं काही बोलणार नव्हतो, पण माझे हात जागे झाले. हजारो वर्ष मी होतो खंगत या गुहातल्या प्रचंड अंधारात. कालच तो गुहेच्या तोंडाशी ठेवून गेला पिसाळलेला जाळ. मी शिलगावीत जाणार आहे या पुढचा काळ. शिलगावीत जाणार आहे पुढचा काळ. खरं तर ही सगळी कविता आणि त्यातला जो जाळ आहे, त्यातला जो स्फोट आहे, तो सहजासहजी ज्याला आपण म्हणतो की स्वीकारार्ह नसतो, पण ते वास्तव असतं, ते स्वीकारावंच लागतं. ढसाळ अनेकदा असं म्हणतात की समलिंगाची वर्गवारी करत नसतो काळ, कारण त्याचे डोळे नसतात सेन्सॉर इतके अधू. स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे, असा सवाल जेव्हा ते करतात तेव्हा समोरच्याला आधी विचार करावा लागतो हे काय आहे. आणि जेव्हा कळतं तेव्हा त्यातला जो काही अंगार आहे त्या अंगारालाही सामोरं जावं लागतं. खरं तर त्यावेळी जो एक काळ होता तो काळ अत्यंत वेगळा होता. कुठल्याही पद्धतीने कुठेही स्वातंत्र्य मिळालं होतं, पण त्या स्वातंत्र्यामध्ये आम्ही कुठे? जो बाबासाहेबांनी सवाल केला होता की वेर इज माय होमलँड, तो सवाल परत 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 रिपीट होत होता. आणि त्यातनं एक अंगार तयार झाला, त्यातनं एक विद्रोह झाला आणि त्या विद्रोहाचं नाव होतं दलित पॅन्थर. हे शब्द सगळे जे आहेत ते शब्द समजून घ्यायला लागतात. काही शब्द त्यांचे जे आहेत, जसं विजय तेंडुलकरांना प्रश्न पडला, काहींना त्याचा विटाळ वाटतो, काहींना असं वाटतं शिव 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 हे काय आहे. म्हणूनच ते सेन्सॉरवाले गडबडले, कारण त्यांची इयत्ता आधीच ढसाळेंनी विचारलेली आहे, त्या इयत्तेत ते नापास आहे. ते नापास झाले. अनेकदा होतं, म्हणजे हेमंतराई आता त्याचे अनुभव येतात. कामाती पुरा ही कविता सादर करण्याआधी त्याने त्याचे अनुभव सांगावेत, कारण जेव्हा फसला दाभाडे करत होता तेव्हाही त्याला तो अनुभव आला. कामाठीपुरा ही कविता सादर करण्यासाठी मी हेमंत डोमेला विनंती करतो. कामाठीपुरा. तुम्ही म्हणालात तसं आधी माझा सेन्सॉर बोर्डाचा एक अनुभव शेअर करतो.
फर्स्ट क्लास दाभाडे हा चित्रपट तुमच्यातल्या काहींनी बघितला नसेल तर जरूर हा किस्सा आठवायला म्हणून तरी बघा. अमेझॉन प्राईम वरती तो आता आहे. सो फर्स्ट क्लास दाभाडे या चित्रपटामध्ये, हा चित्रपट बेसिकली माझ्या गावी म्हणजे पुणे जिल्ह्यातलं माझं खेडेगाव पिंपरखेड त्याच्या आसपास तो चित्रित झालाय. आणि तिथली जी पुणे ग्रामीणची जी भाषा आहे त्याच्यामध्ये मी लहानपणापासून हेच ऐकत आलोय की बोच्यावर लाथ देऊ का तुझ्या, कधी आजी चिडली तर, किंवा बोच्याला चिमटा काढू का, ढुंगळ वगैरे हे पृष्ठभाग वगैरे असलं काही आमच्याकडे नसतं. तर मी चित्रपटामध्ये माझ्या एक 75 वर्षाची बाई आहे, उषा नाडकर्णी यांनी जे पात्र प्ले केलेलं आहे. आणि त्यांच्या तोंडी एक संवाद आहे की त्या चालत निघतात आणि त्यांचा ट्रॅक्टरमध्ये प्रवास झालेला आहे. आणि त्या असं म्हणतात की हळू रे बाबा हळू, त्या ट्रॅक्टरमध्ये बसून बसून बोचा आंबलाय माझा. आता हे माझ्या गावातलं, माझ्या बोली भाषेतलं व्यक्त होणं आहे. हेच अधिकारी, जे अधिकारी या चित्रपटाच्या निमित्ताने कोण नामदेव ढसाळ विचारणारे होते त्याच्यातलेच एक अधिकारी, ते मला असं म्हणाले की नाही ते आम्हाला हा शब्द पास नाही करता येणार. मी म्हटलं मग त्या अवयवाला काय म्हणायचं हे तुम्ही सांगा. तुमच्याकडे पर्यायी शब्द असेल ना, तुम्ही सेन्सॉर बोर्ड आहात, तुमच्याकडे पर्याय असेलच हवा. किंवा मग आधी स्क्रिप्ट सबमिट करायला सांगा, इथून पुढे स्क्रिप्टचं सेन्सॉर करून घ्या. पण तेही नाही तुमच्याकडे, तुम्हाला सगळं नंतर महत्व वाढवायचंय स्वतःच. सो त्यांनी असं सांगितलं की या शब्दाला ना तुम्ही ना एक काम करा, ते बीपच टाका. तर मी म्हणलं बीप कसं टाकू, म्हणजे माझी आजी बीप असं म्हणत नाही, माझ्या आजीला माहितीच नाही ना हा साऊंड की नको रे हळूहळू, हा कसा आवाज काढायचा. तर म्हटलं तिथे शब्दच असावा लागेल. तर ते म्हणाले बरं आता फारच तुम्ही वाद घालताय, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना ढुंगळ म्हणा त्याला. तर म्हटलं ढुंगळ म्हणजे पोचा. तर ते म्हणलं ते पोचा शिवीमध्ये येतं. म्हटलं अरे बापरे, पुढे हळूहळू हात पाय डोळे तुम्ही सगळं आणाल. मग ते शेवटी चिडले, ते ढोमे तुम्ही फार वाद घालताय, ते तुम्ही आता ढुंगळ करा, नाही ना ते तुम्हाला कसला कट, जा तुम्ही. आता माझ्यासारखे फार कमी असतात जे तिथे वाद घालतात. अजूनही खूप किस्से चालतात. आता परवा आपल्या अजून एका बापाची जयंती होती, महात्मा फुले यांची, आणि त्यातही त्यांनी बरेच प्रसंग, बरीच वाक्य वगळायला लावलेत. ते थांबत नाहीयेत, ते थांबणार नाहीयेत जोवर आपण प्रश्न विचारत नाही, जोवर आपण त्यांना जाऊन जाब विचारत नाही, ते थांबणार नाहीयेत. सो म्हणजे त्याच्यातलं आता एक दृश्य आहे की एका लहान मुलाने, ज्यांनी जानवं घातलेलं आहे, त्यांनी शेण फेकून मारलं. हे तुम्ही वगळा. आता इतिहासच बदलायचा असेल तर मग आपण सगळे मिळून कायच करणार. म्हणजे आता जर सरकारी संस्था या इतिहास बदलण्याकडे जात असतील तर आपण तो बदलू दिला नाही पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. माझं तर म्हणणं आहे की त्या निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी चित्रपट असाच लावा, आमच्यासारखे अनेक लोक जाऊन बघतील. आम्ही जुगारतो त्या सेन्सॉर असो. कामाठीपुरा कॅलेंडरला हेपलून कित्येक शतकांचा उपदंश देहावर मढवून निशाचर साळींदर पहुडलं येतं. दिसत तसं लोभस करड्या गुच्छासारखं स्वप्नातच अविरत दंग दंग. मनुष्य झालाय मुका त्याचा परमेश्वर बोळगा. या पोकळीला कंठ फुटेल काय? हवं तर लोखंडी डोळा निगराणीवर ठेव, असेल तर त्यातलाही अश्रू गोठवून ठेव. त्याचं छकडं रुपडं पाहून सुटतो ताळतंत्र संयमाचा. ते खडबडून होतं जाग, बोचकारत काटेरी फण्यानं जिवारी. ते जखमा करून सोडतं आर पार. रात्र होते उपवर, तसतशी जखमांना फुटतात फुले. फुलांचे पसरतात समुद्र नितांत, नितांताचे नाचत राहतात मैथून मोर. हा नरक, हा गरगरणारा भोवरा, हे ठणकणारे कुरूप,
ही घुंगरणारी वेदना, ढाळ ढाळ अंगावरली कात एकदा मुळापासून सोलून घे स्वतःला. हे विषाक्त सनातन गर्भाशय होऊन जाऊ दे निर्देही. या ढिम्म मासाच्या गोळ्याला फुटायला नकोत अवयवांचे धुमारे. हे पोटॅशियम सायनाइड घे, घे याची चव. क्षणाच्या कितव्या तरी भागावर मरताना लिहून ठेव अभिप्रेत हो जाणारा निम्न एस. गोड किंवा खारट विषाची चव घेण्यास जुंपल्या तिथे रांगा. शब्दांसारखे इथे मरण देखील आले आहे भरून. बस थोड्या वेळात इथे सरी कोसळू लागतील. कामाठीपुरा. सर्व मौसमांना बगलेत मारून तू फतकलास चिखलात. या छिनाल सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन मी पाहतो वाट तुझी कमळ होण्याची. चिखलातलं कमळ. अर्थात सॉरी, पण आता फार वेगळं कमळ फुललेलं आहे. असो. या कवितेचं एक वैशिष्ट्य तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो. या कवितेत म्हटलंय निम्न एस. आता याचा संदर्भ लागल्याशिवाय ही कवितेतला दाह आपल्याला भेटणार नाही. निम्न एस काय आहे? निम्न एस पोटॅशियम सायनाइड याची चव काय आहे हे अजून कोणाला माहित नाही. आणि त्याची चव काय आहे हे संशोधकांनी शोधण्यासाठी अनेक प्रयोग केले. आणि त्यातला मानवी प्रयोगच करायला पाहिजे होता, कारण चव केवळ मानवच सांगू शकतो. त्यामुळे एक शास्त्रज्ञ तयार झाला की पोटॅशियम सायनाइडची चव काय आहे मी सांगतो. आणि ते ठरलं, कारण माहित आहे ते किती जहरीलं आहे. पोटॅशियम सायनाइड हे सगळ्यात जहरीलं विष आहे. तो जो शास्त्रज्ञ होता तो सज्ज झाला. मग त्याला त्यांनी काय केलं, एका हातात पेन दिला, एका हातात कागद दिला आणि त्याला एका पोझिशनला बसवलं आणि त्याने त्याची चव घ्यायची आणि लगेच कागदावर लिहायचं. तो सज्ज झाला. त्याने तोंड उघडलं, जीभ बाहेर काढली आणि त्याच्या जिभेवर पोटॅशियम सायनाइड ठेवण्यात आलं. एक क्षण त्याने पेन उचलला, पेनाने एक अर्धा गोल केला. दुसरा अर्धा गोल होण्याच्या आधीच तो कोलमडून खाली पडला. तो मेला. गोलपिठा कामाठीपुरा इथला धारण अनुभव असा आहे. काहीच कळत नाही. ते खारट आहे, गोड आहे, स्वीट की सोर काहीच कळत नाही. हा जो निम्न एस, हाफ एस, याचं उदाहरण आपल्या कवितेत आणणं हे महाकवीच करू शकतो. त्यांची सनातनी दया, परत त्यांनी दया. सगळीकडे जेव्हा हे सगळं विश्वावर ते बोलतात तेव्हा ते एका विश्वातनं दुसऱ्या विश्वाला ताडत असतात. मी न्यायला विनंती करतो की त्यांची सनातनी दया हे दसऱ्याची कविता पेश करा. त्यांची सनातनी दया. त्यांची सनातनी दया फॉकलंड रोडच्या भडव्याहून उंच नाही. खरंच खरंच त्यांनी आपल्यासाठी आभाळात मांडव घातला नाही. बोलून चालून ते सामंतशहा. त्यांनी तिजोरीत लॉक केलेला प्रकाश लादलेल्या पडिबाज आयुष्यात फुटपाथ देखील आपली नाही. माणूस मनाची किळस यावी इतके त्यांनी बनवले लाचार. माणूसपणाची किळस यावी इतकं त्यांनी बनवलंय लाचार. करपून गेलेला आतड्यात साधी माती भरायला मिळत नाही. उगवणारा न्यायी दिवस लाच खाल्ल्यागत त्यांचाच फोटो पाठी राखा. उगवणारा दिवस न्यायी दिवस लाच खाल्ल्यागत त्यांचाच फोटो पाठी राखा. आपली कत्तल घडताना त्याच्या सढळ हातातून निश्वासही ढळत नाही. आपली कत्तल घडताना त्याच्या सढळ हातातून निश्वासही ढळत नाही. ते सर्व अतिशय आमच्या सोबतची माणसं आहेत.
ही सगळी आज या कार्यक्रमासाठी आपल्या समोर आलेली आहेत. हा ढसाळांच्या कवितेमार्फत तुम्हाला केलेला जय भीम आहे. ढसाळांच्या कविता कायम जेव्हा निराशा येते तेव्हा त्या काढून वाचाव्यात. आणि त्यातली सगळ्यात महत्वाची कविता आहे ते त्यांचं पसायदान असल्या काही कविता आहेत की ते पसायदान आहे. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो, हे तर एक आपलं ज्याला आपण म्हणतो की हे प्रेरणा गीत आहे, हे प्रेरणा काव्य आहे. मी अक्षयला विनंती करतो की रक्तात पेटलेल्या अग्नी सूर्यानो ही कविता पेश करावी. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, तुमची आय बहीण आजही विटंबली जाते हाटाहाटात. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, तुमची आय बहीण आजही विटंबली जाते हाटाहाटातून. मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त निरो आजही मेणबत्तीसारखी जाळतात माणसे चौकात चौकातून. कोरभर भाकरी पसाभर पाणी यांचा अट्टहास केलाच तर फिरवला जातो नांगर आजही घरादारावरून. चिंदकातले हात सळसळले तर छाटले जातात आजही नगरानगरांमधून. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, अरे किती दिवस सुचायची ही घोर नाकेबंदी. मरेपर्यंत राहायचे का असेच युद्ध कैदी. ती पहा रे ती पहा, मातीची अस्मिता आभाळ भर झालीये. माझ्याही आत्म्याने जिंदाबादची गर्जना केलीये. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, आता या शहरा शहराला आग लावत चला. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, आता या शहरा शहराला आग लावत चला. खरं तर कार्यक्रम हा तसा शेवट नसतोच, ती सुरुवातच असते. ढसाळांचं एक वैशिष्ट्य असं की कुणाला तरी असं वाटतं की ढसाळ असल्याशिवाय माझी कलाकृती पूर्ण होणार नाही. आणि त्यातलेच एक आहेत डॉक्टर जब्बार पटेल. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतका मोठा सिनेमा काढायचं ठरवलं, सगळं झालं आणि ते म्हटले की ढसाळांचं काहीतरी माझ्यासोबत पाहिजे. त्याला विनंती केली. ढसाळ साहेब माझं खूप काय आहे, हे सारे तुझेच आहे, हे पण माझी कविता आहे. त्यावेळी नाही. आणि मग त्यांनी 4 ओळी लिहून दिल्या. लोकशाहीर विठ्ठल उमापांनी त्याला साज लावला आणि भीमाईच्या वासराला हे गाणं आपल्याला किती प्रेरणा देतं आणि त्यातला अर्थ सोर आपल्याला माहित आहे. खरं तर या कार्यक्रमामध्ये कैलास गातो किंवा इतर कोणी गात असतात, पण आता मला तज्ञ म्हणाले तूच गा. त्यामुळे आम्ही जिथे कोण नाही तिथे आम्ही, तर मी उभं राहून हे गाणं म्हणणार आहे. भीमाईच्या वासराचा रामजीच्या लेकराचा पाय गुणाचा भारी जागा केला जग जेठीगा झाला उजेड हातोर आणि त्याला कोकड आभाळ दुबळ्याला बळ घुंगराची वाजे काठीगा जलमला भीम बाळ भीमाईच्या पोटी गा भीमाईच्या पोटी गा. सगळ्यांना जय भीम.